भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे 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 मातरम मातरम वंदे मातरम। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उछल जलधि तरंग। बोले भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम। हे जे व्हिडिओ आहेत, हे जे काय व्हिडिओ आणि फोटो आहेत ते भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून भाषण देत असताना आपल्या खिशाला तिरंगा जो लावलाय तो उलटा लावलाय। काय भारताचे पंतप्रधान 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून भाषण ठोकताना आपल्या खिशाला जो तिरंगा लावलेला आहे तो उलटा लावलेला, याचं सुद्धा भान आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीला नाही। त्याचा तो एक व्हिडिओ आहे। आणि आणखी एक स्वातंत्र्य दिनी भाजपची सत्ता आहे आणि स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये भारताचा तिरंगा हा राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहण व्हायला पाहिजे। भारताच्या तिरंग्याचं भारताचा तिरंगा या राष्ट्रध्वज फडकवायला हवा पाहिजे होता, परंतु तसं न करता स्वातंत्र्य दिनी भारताच्या तिरंग्याऐवजी भाजपच्या पक्ष कार्यालयावरती आपल्या पक्षाचा ध्वज फडकवण्याचा तो व्हिडिओ आहे। स्वातंत्र्य दिनी तिरंगा ह्या राष्ट्रध्वजाच्या ऐवजी भाजपची मंडळी, भाजपचे कार्यकर्ते, भाजपचे आमदार, खासदार, मंत्री, नेते आपापल्या पक्ष कार्यालयामध्ये पक्षाचा ध्वज फडकावतात। एक प्रकारे ते भारतीय स्वातंत्र्याचा आणि तिरंगा या राष्ट्रध्वजाचा अपमान करून ते देशद्रोही करतात आणि त्याचा तो व्हिडिओ आहे। आणि दुसरा एक आशावादाचा सुद्धा व्हिडिओ आहे की या देशातील मुस्लिम बांधव आपल्या मशिदीवरती तिरंगा ध्वज फडकावून आपल्या दर्ग्यामध्ये आपल्या मशिदीवरती तिरंगा ध्वज फडकावून स्वातंत्र्य दिन साजरा करतात। अशा प्रकारचे ते व्हिडिओ आणि फोटो आहे। मग मला हे सगळं पाहिल्यानंतर मला सांगा, सूट मुस्लिम समाजाला टार्गेट करत असताना मुस्लिम समाजानं सातत्यानं मुस्लिम बांधवांना देशभक्ती असण्याचा सातत्यानं पुरावा द्यावा लागतोय, दाखवायला लागतो। सातत्यानं मुस्लिम समाजाकडे संशयानं पाहिलं जातंय आणि आम्हाला हिंदुत्वाच्या नावाखाली मुस्लिम तुमचे शत्रू आहेत असं दाखवून हिंदू बांधवांना वेड्यात काढलं जातंय। पण हे व्हिडिओ जर पाहिला तर आपला मुस्लिम बांधव आपल्या मशिदीवरती तिरंगा हा राष्ट्रध्वज फडकावून स्वातंत्र्य दिन साजरा करताना हा व्हिडिओ आहे। आणि दुसऱ्या बाजूला हिंदुत्ववादी भाजप RSS वाले आपल्या पक्ष कार्यालयामध्ये तिरंगा ह्या राष्ट्रध्वज फडकावत नाही तर पक्षाचा ध्वज फडकावत आहे। आणि या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून बोलताना तिरंग्याचा अपमान करतात, खिशाला तिरंगा उलटा लावतात। अरे काय मग वळका, कोण राष्ट्रप्रेमी, कोण देशप्रेमी, खरा देशप्रेमी कोण, खरे देशप्रेमी कोण आणि देशप्रेमीच्या नावाखाली नाटकं आणि नौटंकी करणारे कोण, ह्या व्हिडिओमधून साऱ्या देशानं पाहिलेलं आहे। भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडतंय की पंतप्रधान दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भाषण करताना तिरंगा उलटा लावतो
आपला देशाचा पंतप्रधान तिरंगा उलटा लावून तिरंग्याचा अपमान करतो, हे पहिल्यांदा घडतंय भारताच्या इतिहासामध्ये. देशाच्याच पंतप्रधानाने स्वातंत्र्य दिनी तिरंग्याचा अपमान करण्याची पहिली घटना आणि पहिलं उदाहरण आहे. मग तुम्ही या पंतप्रधान मोदीवरती कारवाई काय करणार? एखाद्या शिक्षकाकडून काही एखाद्या व्यक्तीकडून चुकून अज्ञानामुळे जर चुकून तिरंगा जर उलटा लावला तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो. त्या शिक्षकावर कारवाई केली जाते, त्याला निलंबित केलं जातं. आणि असं जर असेल, तिरंगा उलटा लावून जर राष्ट्राचा देशाच्या राष्ट्रध्वजाचा अपमान करण्यावरून जर कारवाई होत असेल तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदीवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. कायदा आहे, समान आहे. मग पंतप्रधान नरेंद्र मोदीवरती कोणती कारवाई करणार? नैतिकता पाळून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी तर राजीनामा देणार का, हा प्रश्न आहे. आणि मी मागच्या 2-3 दिवसापूर्वीच म्हटलं, हे माझा एक व्हिडिओ आहे का, मागच्या 2-3 दिवसापूर्वीच माझा व्हिडिओ आहे की भाजपच्या देशभक्त्या बुडव्यांची तिरंगा यात्रा. काय भाजपच्या देशभक्त बुडव्यांची तिरंगा यात्रा ही मागच्या व्हिडिओ आहे. आणि तो व्हिडिओमध्ये जी मी बोललोय ते अगदी पुढं स्वातंत्र्य दिनी ही तंतोतंत खरं ठरलं. भाजपची सत्ता आहे, सरकार तुमचं आहे. आणि सरकार तुमचं असताना स्वातंत्र्याच्या दिनी, 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी तुमच्या पक्ष कार्यालयामध्ये तिरंगा या राष्ट्रध्वज फडकावायला पाहिजे होता. पण तसं न करता तुम्ही आपल्या पक्षाचा ध्वज फडकवताय. अरे नालायकानो, अरे निर्लज्जानं, अरे देशद्रोह्यानं, तुमच्याच बापानं, तुमचेच पंतप्रधान असणाऱ्या नरेंद्र मोदीनं सांगितलंय ना, हर घर तिरंगा. अरे हर घर तिरंगा असा नारा देत असताना आणि तिरंगा यात्रा काढून नुसती नौटंकी केली, देशभक्तीचं नुसतं नाटकं केली. प्रत्यक्ष मात्र तुम्ही देशद्रोह केला. अरे तुम्ही लोकांना हर घर तिरंगा म्हणून सांगताय, आधी स्वतःच्या पक्ष कार्यालयावरती भारताचा राष्ट्रध्वज फडकावा. तुम्ही फडकवताय काय? पक्षाचा ध्वज फडकावताय. म्हणजेच भाजपचं पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप मंडळींनी, भाजपवाल्यांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी या देशाचा अपमान केलेला आहे. या देशाच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केलेला आहे. अशा देशद्रोह्यांचं सरकार आपल्या देशामध्ये आहे. हे देशाचं फार मोठं दुर्दैव आहे. भाजपचा सत्ता काळ हा देशाच्या इतिहासातील काळा काळ म्हणून नोंद झाल्याशिवाय राहणार नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. अरे हर घर तिरंगा म्हणून तुम्ही लोकांना संदेश देताय आणि स्वतः शेण खाताय, स्वतः पक्ष कार्यालयावरती पक्षाचा ध्वज फडकावताय. वा रे देशप्रेमी, वा. अरे ज्याच्या घरावर आणखी स्वातंत्र्याचा चंद्र आणि सूर्य सुद्धा उजळला नाही, ज्याच्या घरावर स्वातंत्र्याची कधी सावली सुद्धा पडली नाही हो, त्या घराच्या मोडक्या तोडक्या झोपडीवर सुद्धा तो गरीब माणूस तिरंगा हा राष्ट्रध्वज फडकावतो आणि स्वातंत्र्य दिन आनंदानं साजरा करतो. एखादा कष्टकरी, एखादा हमाल, एखादा हातगाडीवाला, एखादा भंगार गोळा करून जगणारा माणूस सुद्धा राष्ट्रगीत कानावर पडल्यावरती जाग्याला थांबतो. पण या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रगीत सुरू असताना मान्यवरांना हस्तांतरण करून राष्ट्रगीताचा सुद्धा अपमान करतात. कितीही गरीब असली तरी आपल्या दारिद्र्यापेक्षा, आपल्या गरिबीपेक्षा, आपल्या गरीब प्रतिकूल परिस्थितीपेक्षा हा देश मोठा. देशाचा तिरंगा, ह्या राष्ट्रध्वजाचा सन्मान मोठा. हा कष्टकरी शेतकऱ्यांनी, बहुजनांनी, गरिबांनी, कामगारांनी, भंगार गोळा करून जगणाऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी, सर्वसामान्य माणसानं देशावरती उपाशी पोटी प्रेम केलेलं आहे, करतो आहे. तिरंग्यावरती प्रेम करतो आहे. पण भाजपची मंडळी मात्र तिरंगा यात्रा काढतात, हर घर तिरंगा मानतात. पण स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनीच आपल्या पक्ष कार्यालयावरती पक्षाचा ध्वज फडकवून तिरंग्याचा अपमान करतात. अरे या देशातील मुस्लिम समाज
स्वातंत्र्य दिनी आपल्या मशिदीवरती, आपल्या दर्ग्यामध्ये स्वातंत्र्य दिनी मशिदीवरती बोंगे लावले जातात ना, त्याच्यावरती तिरंगा ध्वज फडकावून स्वातंत्र्य दिन साजरा करतात. खरे देशभक्त मुस्लिम बांधव आहे. मुस्लिम समाज या देशाचा अविभाज्य घटक आहे. मुस्लिम समाजानं आम्ही प्रथम भारतीय आहोत आणि नंतर सुद्धा भारतीय आहोत हे स्वीकारलेलं आहे. हिंदुत्ववादी मंडळी भाजप आणि RSS वाली तिरंगा ध्वजाचा अपमान करतात, पण मुस्लिम बांधव मशिदीवरती तिरंगा फडकावून या देशाचा सन्मान करतात, या देशाच्या राष्ट्रध्वजाचा सन्मान करतात. अरे हिंदू मोर्चे निघाले, हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजनांचे मोर्चे निघाले, तर मुस्लिम बांधव त्यांच्या अन्न पाण्याची, त्यांच्या पाण्याची, नाश्ता पाण्याची, जेवणाची सोय करतो. हिंदू विद्यार्थ्यांना आपल्या मशिदीची दारे उघडे करतो. हिंदू बांधवाबरोबर मुस्लिम समाज बंधुत्वाचं नातं टिकवून आहे आणि तुम्ही मात्र हिंदुत्वाच्या नावाखाली हिंदूला येड्यात काढताय. मुस्लिम समाज हा शत्रू म्हणून उभा करताय. खरे भाजपवाले, हिंदुत्ववादी आणि RSS वाली हेच खरे या देशाचे शत्रू आहेत. RSS वाले आणि भाजप आणि हिंदुत्ववादी हेच खरे देशद्रोही आहेत, हे आता जनतेने ओळखलं आहे. आणि म्हणून आता भाजप विरुद्ध भारतीय असा स्वातंत्र्याची चळवळ उभा केली पाहिजे. अन्यथा EVMच्या नावाखाली, EVMच्या माध्यमातून पुन्हा लोकांची मतं चोरून भाजप जर सत्तेवरती आला तर पुढच्या वर्षी 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी हर घर तिरंगा नाही, हर घर भाजपचा ध्वज, प्रत्येक घरावरती तिरंगाऐवजी, भारताच्या तिरंग्याऐवजी भाजपचा ध्वज लावावा लागतील. आणि तशा प्रकारची सक्ती हे भाजपवाले करतील, तशा प्रकारची सक्ती भाजप सरकार करेल. आणि तशा प्रकारचा कायदा, हर घर तिरंगा नाही, हर घर भाजपचा ध्वज, अशा प्रकारचा सक्तीचा कायदा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आणि देशाच्या संसदेमध्ये सुद्धा आणायला हे नालायक भाजपवाले मागं पुढं पाहणार नाही. याचा विचार आता भारतीय जनतेनं करावा आणि तो केला पाहिजे. भाजप सरकारला, मग ते महाराष्ट्राचं सरकार असो नाहीतर केंद्रातलं सरकार असो, भाजप सरकारला, भाजपवाल्यांना, RSS वाल्यांना या देशापेक्षा, या देशाच्या स्वातंत्र्यापेक्षा, या देशाचा राष्ट्रध्वज असणाऱ्या तिरंगापेक्षा भाजपला आपली सत्ता महत्त्वाची वाटते, आपला भाजप हा पक्ष महत्त्वाचा वाटतो, RSS महत्त्वाची वाटते. आणि भाजपला तिरंगा या राष्ट्रध्वजापेक्षा आपल्या भाजपच्या पक्षाचा ध्वज श्रेष्ठ, पक्षाचा ध्वज मोठा वाटतो. हेच या व्हिडिओमधून दिसून येते.